एसके टायर सीएट शॉपी। सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ, संपर्क 8657 12 11 12। अन्याय निवारण निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांचं वाहन अडवून 10 ते 12 अज्ञात व्यक्तींनी लाकडी दांडक्यानं मारहाण केल्याप्रकरणी सदर अज्ञात व्यक्तींवर नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना गुरुवारी 17 जुलैला नगर कल्याण रोडवर घडली होती। अरुण रोडे गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पारनेर तालुक्यातील वनकुटा येथे होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाबाबत केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं उपोषणाचं पत्र देण्यासाठी गेले होते। त्यानंतर तहसील कार्यालय येथे पत्र देऊन दुपारी 4:15 वाजता आपल्या चारचाकी वाहनानं ते घरी चालले होते। तेव्हा कल्याण रोड अमरज्योत हॉटेल ते निप्ती फाट्याच्या दरम्यान एक मुलगा स्कूटीवर येऊन गाडीला कट मारल्याचं कारण सांगून हुज्जत घालण्यास त्यानं सुरुवात केली आणि त्यानंतर 18 ते 24 वर्षांचे अनोळखी 10 ते 12 युवक दुचाकींवर आले आणि गचंडी पकडत रोडच्या बाजूला घेऊन लाकडी दांडक्यानं त्यांनी रोडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी रिक्षावाल्यांनी रोडे यांना त्यातून सोडवलं आणि तेथून ते पळाले, तर नंतर हल्लेखोर युवक तेथून पसार झाले, असं रोडे यांनी फिर्यादीत म्हटलंय। मी अरुण रोडे, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हाध्यक्ष। गेली 10 वर्षापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो। अनेकांना अनेक पीडित लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम केलं आणि ज्या ठिकाणी शासनाने चोरी केली, अवैध उत्खनन असन, तो शासनाचा भ्रष्टाचार मी बाहेर काढला, अशी गेली अनेक 10 वर्षापासून काम करत असून आज माझं उपोषण होतं दिनांक 21/7 रोजी आलेनगर कलेक्टर ऑफिस इथं। त्या दरम्यान काल मी SP ऑफिसला उपोषणाचे निवेदन देण्यासाठी गेलो असता 3 वाजून 20-25 मिनिटांनी। त्याच्यानंतर मी नगर तहसीलला गेलो आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरी जात असताना 4-4:15च्या दरम्यानमध्ये एक ऍक्टिव्हा घेऊन एक प्रथम मुलगा आला। तो मुलगा म्हणला मला कटका मारला आणि त्याला मी म्हणलं कट नाही मारला हे फक्त सांगत असताना त्याच 1 ते 1.5 मिनिटामध्ये जवळजवळ 8-9 मोटरसायकली आल्या। त्यातून काही जणांनी मला बाहेर ओढलं आणि बाहेर ओढून दांडक्याने आणायला सुरुवात केली। त्याच दरम्यान एका जणाचा चाकू काढण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान मी त्याला लुटून बाहेर पळालो आणि त्याच टायमिंगला काही रिक्षा थांबल्या, त्या रिक्षातील महिला त्या उतरल्या, ती लोक त्यावेळेस पळून गेली। तर काही जी मोटरसायकली त्यांच्या काही कल्याणच्या दिशेने गेल्या, तर काही परत रिटर्न पाठीमागे आल्यात। आज एवढं पोलीस प्रशासनाचं काम कडक चालू आहे। अवैध धंदे, अवैध गुटखा बंद झालाय, परंतु जो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात आणि विरुद्ध लढतात अशा लोकांवर याचे भ्याड आणले गुंड प्रवृत्तीचे लोक, कारण त्यांनी चोऱ्या करायच्या आणि त्या चोऱ्याचा पाठपुरावा आम्ही करतो म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यावर जीवे मारण्याची वेळ या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून होत आहे। तर याचा तपास पोलीस प्रशासनाने करावा आणि ते आरोपी 8 ते 15 दिवसामध्ये अटक करण्यात यावे। जर आरोपी अटक नाही झाले तर मी एकतर आज आतापर्यंत लोकांना न्याय देण्यासाठी मी वेळोवेळी उपोषण केली, वेळोवेळी पत्रावर केला। तर हा तर माझा तो जीव घेण्याचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख पुन्हा घडवायचा आहे का? काल मी अनेक लोकांना न्याय देण्याचं काम केलं, त्याची पुण्याई म्हणून काल मी माझं जीवन वाचवलं किंवा माझ्या लेकरांचा आशीर्वाद म्हणून माझा जीव वाचला। पण या पोलीस प्रशासनाने जर याचा व्यवस्थित तपास करून संबंधित आरोपी अटक नाही केले, कारण त्यांचे CDR आणि जे मी अवैध उत्खननाच्या बरोबर लढतोय, जे विटभट्ट्यावाले असेल, अवैध मुरमाले असेल, अवैध धंद्यावाले असतील, तर यांचे CDR लोकेशन काढून त्या संबंधित असणारे जे आरोपी ते पकडून त्यांचे असणारे लोकेशन CDR काढून त्यांच्या आरोपींना तात्काळ कारवाई करावी। अन्यथा आज जरी FIR दाखल झाली असेल तर त्याबरोबर अजून पुढचा तपास तातडीने आणि नियमानुसार करण्यात यावा। जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेऊन नंतर पोलीस ठाण्यात जाऊन दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी 18 जुलैला 10 ते 12 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू
मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.